जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज दिनांक 18 मे 2026 या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न. या व्हिडिओमध्ये आपण जेवढे प्रश्न बनत असतील तेवढे प्रश्न आपण आज बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया आज आपल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांना. त्यापूर्वी काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण काय होते एकदा बघणार आहोत. तर प्रश्न काय होता? दुर्मिळ आजारावरील राष्ट्रीय परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचा राईट आन्सर होता ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली. तर नवी दिल्ली या ठिकाणी जगात दुर्मिळ आजारावरील राष्ट्रीय परिषद ही 2026 आयोजित करण्यात आलेली आहे. आजचा प्रश्न बघूया. आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, शेतीवर आधारित एतोरगिडी हा उत्सव कोणत्या जमातीद्वारे साजरा केला जातो? तर आदी जमात. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आदी जमातद्वारे एतोरगिडी हा महत्त्वाचा उत्सव साजरा केला जातो. तर शेतीवर आधारित एतोरगिडी हा सण अरुणाचल प्रदेशातील आदी जमातीद्वारे साजरा केला जातो. परीक्षेमध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतो की एतोरगिडी हा कोणत्या राज्याचा प्रमुख सण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अरुणाचल प्रदेश. त्यामागचा उद्देश काय? तर हा शेतीच्या हंगामाच्या सुरुवातीला साजरा केला जाणारा एक पारंपरिक कृषी उत्सव आहे आणि या माध्यमातून उत्तम पीक, समृद्धी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 2, कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांमधील सकाळच्या प्रार्थनावेळी वंदे मातरम हे गीत अनिवार्य केले आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी, पश्चिम बंगाल. तर पश्चिम बंगाल या राज्याने सर्व सरकारी शाळांसाठी सकाळच्या वेळी जी आपण प्रार्थना घेत असतो तर त्या प्रार्थनेने वंदे मातरम हे गीत अनिवार्य केले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 3, राजस्थानच्या पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन क्लस्टरचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर राजस्थानच्या पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन क्लस्टरचे उद्घाटन हे भिवडी या ठिकाणी झालेले आहेत. ऑप्शन क्रमांक सी राईट आन्सर. तर भिवडी येथील सालारपूर खुशखेरा इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमध्ये या सुविधाचे उद्घाटन झालेले आहे. हे युनिट सहस्र सेमीकंडक्टर प्रायव्हेट लिमिटेड याद्वारे सुरू करण्यात आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, भोजशाळा कमल मौला मस्जिद संकुल कोणत्या राज्यात मंदिर म्हणून घोषित करण्यात आले आहेत? तर भोजशाळा कमल मौला मस्जिद ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये घोषित करण्यात आलेले मंदिर म्हणून घोषित करण्यात आले. ऑप्शन क्रमांक बी राईट आन्सर. पुढील प्रश्न क्रमांक 5, कोणत्या राज्याचा 51वा स्थापना दिवस नुकताच साजरा झाला आहे? राज्यांचा स्थापना दिवस तो होता 51वा. तर कोणत्या राज्याचा? तर सिक्कीम या राज्याचा. ऑप्शन क्रमांक ए राईट आन्सर होणार. तर सिक्कीम या राज्याचा 51वा स्थापना दिवस नुकताच साजरा झालेला आहे. पुढील प्रश्न 6, भारतात आपले पहिले डेटा सेंटर कोण सुरू करणार आहेत? तर उबर. ऑप्शन बी राईट आन्सर आहे. तर उबर या कंपनीने पहिले डेटा सेंटर सुरू करणार आहेत. तर ते कोणासोबत करणार आहे? तर अदानी सोबत हे सुरू करणार आहेत. तर उबेर आणि अदानी करार जागतिक हस्ताक्षर किंवा जागतिक स्तरावर तंत्रज्ञान पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी उबरने अदानी एंटरप्राइजेसच्या अदानी कॉनेक्स भागीदारीत हे पाऊल उचललेले आहे आणि उबेर हे पहिले आपले डेटा सेंटर सुरू करणार आहे आपल्या भारतामध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7, कोणत्या राज्य सरकारने GI प्रमाणित आल्याची लागवड करण्यासाठी आले अभियान ही सुरू केले आहे?
तर मिझोरम या राज्याने, ऑप्शन क्रमांक बी राईट आन्सर आहे. तर मिझोरम या राज्याने आले अभियान हे सुरू केलेले आहेत. कशासाठी? तर GI प्रमाणित आल्याची लागवड करण्यासाठी. पण त्यामागचं काय मुख्य उद्दिष्ट आहे? तर हे अभियान मिझोरममधील GI प्रमाणित औषधी गुणधर्म असलेल्या आल्यांच्या जागतिक स्तरावर ब्रँडिंग करणे आणि उत्पादन वाढवणे, मूल्य साखळी बळकट करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे किंवा हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. मेरी रसोई योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर मेरी रसोई ही जी योजना आहे ही पंजाब या राज्याने सुरू केलेली आहे. ऑप्शन क्रमांक सी राईट आन्सर आहे. तर पंजाब या राज्याने मेरी रसोई ही योजना सुरू केलेली आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री कोण आहेत? भगवत मान यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू करण्यात आली आहे. तर या योजनेअंतर्गत राज्यभरातील सुमारे 40 लाख कुटुंबांना मोफत त्रैमासिक म्हणजेच दर 3 महिन्यांना एक अन्न किट दिली जाणार आहेत. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल IMP आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 9. कनकगिरी उत्सव 2026 हा कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? कनकगिरी उत्सव हा कर्नाटक या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10. भारताचे पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड कोणत्या राज्यात विकसित केले जाईल? बघा, भारताचे पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड हे ओडिसा या राज्यामध्ये विकसित केले जाणार आहेत. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील ओयागेजेस शेअर्ड व्हिजन फॉर ऑपरेशन ऑफ आर्ड ॲसिस्टेड ग्रोथ विथ एफिशियन्सी अँड स्केल या फ्रेमवर्क अंतर्गत त्रिपक्षीय सामंजस्य करार आणि स्वाक्षरी झालेल्या आहेत. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढील प्रश्न क्रमांक 11. भारतातील पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जात आहे? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी झारखंड. तर झारखंड या राज्यामध्ये मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र हे जे काय आहेत हे राज्य स्थापन केले जाणार आहेत. त्यामागचा उद्देश काय? तर मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्ष रोखणे, हत्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणे आणि संघर्षाचे निवारण करण्यासाठी उपाययोजना शोधणे हा त्या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल महत्त्वाची आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12. भारताचे पहिले खाजगीरित्या बनवलेले लष्करी विमान एअरबस C-295 हे गुजरातच्या कोणत्या शहरात अंतिम टप्प्यात आहे? बघा, एअरबस C-295 हे गुजरातच्या वडोदरा ऑप्शन क्रमांक बी या शहरामध्ये अंतिम टप्प्यात आलेले आहेत. कोणते? तर खाजगीरित्या बनवलेले लष्करी विमान.